थंड हवेच्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीनं आकांड तांडव करतायत. पुढच्या 4 वर्षानंतर त्यांनी हा प्रयत्न करावा, कारण संख्याबळ स्वतःकडे किती आहे याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. एखादी गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे झाली नाही की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल टीका करायची हा एक उद्योग त्यांचा गेली कित्येक दिवस सुरू आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी आत्मचिंतन खरं करणं गरजेचं होतं की आपले 46च का आले आणि आपला विरोधी पक्षनेता का होऊ शकत नाही हे त्यांनी स्वतः तपासून बघायला पाहिजे. प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्षनेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेते पदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील. भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं, मात्र आता ते मागे पडल्याने आदित्य ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही भूमिका ठाकरे गटाकडनं ठेवण्यात आली. आपल्याला आठवत असेल की मी 1 वर्षापूर्वी हेच आपल्याला सांगितलं होतं की भास्कर जाधव साहेब हे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांचा अनुभव आहे आणि ते आक्रमक आहेत. त्याच्यामुळे ती आक्रमकता स्वतःच्याच पक्षावर उलटू नये यासाठी त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेते करतो हे सांगून, हे पत्र देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होता, त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न होता. पण जाधव साहेबांच्या देखील आता लक्षात येईल की नक्की कोणाचे मनसुबे काय.